तर आता अतिशय दुर्दैवी अशी बातमी आपल्या हाती येते। 133 इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे। आत्तापर्यंत 133 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। मृतांचा आकडा हा सातत्याने वाढत चाललेला आहे आणि पुढच्या काळात कदाचित हा आकडा आणखी वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 133 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे, कारण ज्या प्रकारे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत रहिवासी भागामध्ये सुद्धा या दुर्घटनेच्या नंतर प्रचंड मोठा विध्वंस झालेला आहे। या अपघाताची भीषणता वाढण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण हे आहे की हे विमान दूरच्या प्रवासाला, लंडनच्या प्रवासाला निघालेलं होतं। मोठं विमान हे होतं आणि त्यामुळे त्या विमानामधल्या ज्या इंधन टाक्या होत्या त्या फुल होत्या, म्हणजे पूर्णपणे भरलेल्या या इंधन टाक्या होत्या आणि त्या इंधन टाक्यांमधल्या इंधनाचा काहीच वापर झालेला होता, म्हणून त्या पूर्ण भरलेल्या असलेल्यामुळे या अपघातामध्ये जो स्फोट झाला तो स्फोट आपल्याला दर्शवण्यासाठी पुरेसा आहे की तिथे परिस्थिती नेमकी काय निर्माण झालेली असेल। प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत पुन्हा जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मृतांचा आकडा सातत्याने वाढतोय, 133 वर आकडा गेला असं कळतंय। बरोबर आहे, 133 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। अहमदाबादमध्ये जो विमान अपघात झाला त्या विमानावर अपघातामधली सगळ्यात मोठी आणि दुःखद अशी ही माहिती आहे। साधारणतः 133 प्रवासी जे आहे ते दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमीवरती की यामध्ये अतिशय धक्कादायक आहे की साधारणतः यामध्ये 133 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। खरंय, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 133 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे। सुरुवातीला 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती, त्यानंतर 50 वर तो आकडा गेला आणि आता 133 जणांचे मृतदेह हाती लागलेत असं कळतंय। पण या मृतदेहांची ओळख पटलेली आहे का काही जणांची तरी? या संदर्भात अजूनही कुठलीही प्राथमिक माहिती पुढे आलेली नाही आहे। पण महत्वाचं म्हणजे याकडे हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः ज्या माहिती मिळते की साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की 133 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। होतो, एकूण किती लोक होते? 133 जणांचे मृतदेह हाती आलेले आहेत, त्याच्यामध्ये प्लेन मधील किती लोक होते किंवा ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या एरियामध्ये सुद्धा पॉप्युलेशन जास्त होती, तिथे असं काही घडलेलं आहे का?